प्रामुख्याने ही जी समिती आहे ती प्रामुख्याने युतीची बोलणी करण्यासंदर्भामध्ये प्राथमिक विषय या समितीतला हाच आहे की युती करायची आहे. तर युतीची बोलणी करत असताना त्याची लाईन ऑफ ॲक्शन काय असावी, त्याचा फॉर्म्युला काय असावा, युती झाली तर काय, युती नाही झाली तर काय, अशा सगळ्या विषयाच्या अनुषंगाने दोन्ही पक्षाने आपापल्या नेत्यांची एक समन्वय समिती केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून 2 बैठका आत्तापर्यंत समन्वय समितीच्या पार पडलेल्या आहेत. युती झाली तर वाद मिटवण्याकरता सगळ्यात मोठं काम या समितीला करावं लागणार आहे. युती नाही झाली तरी देखील आपापसामध्ये वाद होऊ नयेत याच्यावरती देखील याच समितीला दोघांकडच्या लोकांना काम करावं लागणार आहे. आम्ही प्रामुख्याने 83 जागांची मागणी केलेली आहे. आमचं स्पष्ट म्हणणं आहे, गेल्या 5 वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाही आहेत. त्यामुळे स्थानिक सिटिंग नगरसेवक आमचे एवढे, तुमचे एवढे, आम्ही एवढे घेतले, तुम्ही तेवढे घेतले, याच्यावरती चर्चाच करू नका. आम्ही आमचा सर्वे केलेला आहे, रवींद्र चव्हाण साहेबांनी सर्वे केलेला आहे. त्या सर्वेमध्ये क्लिअर कट आमच्या 80+ जागा निवडून येत आहेत. 80+. मग इतकं चांगलं वातावरण कल्याण डोंबिवलीमध्ये आहे, कारण रवींद्र चव्हाण साहेब स्वतः आमचे नेते हे डोंबिवलीतले आहेत, या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतले आहेत. हे महाराष्ट्रामध्ये रिझल्ट येतात, कोकणामध्ये रिझल्ट येतात, पालघरमध्ये रिझल्ट येतात, रायगडमध्ये जिथे खडक होता तिथे त्यांनी रिझल्ट दिलेला आहे. तर कल्याण डोंबिवलीमध्ये स्वाभाविकपणे त्यांचं लक्ष असल्यामुळे संघटना आमची स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळे आमचे 80च्या वरती नगरसेवक निवडून येतील. ती यादी आमच्या कोणत्या वार्डात नगरसेवक होते ती यादीच आम्ही युतीच्या आमच्या शिवसेनेच्या मित्रपक्षाला आम्ही दिलेली आहे. शिवाय आमची मागणी आहे, गेल्या वेळेला महापौरपद आम्हाला दिलं गेलं नाही, ते महापौरपद आणि यावेळेचं महापौरपद असं 5ही वर्ष महापौरपद भारतीय जनता पार्टीला पाहिजे, अशा प्रकारची ठोस भूमिका ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांची पण आहे. आता याच्यात काय तोडगा निघाला नाही, तुम्ही तुमच्या म्हणण्यावर ठाम आहेत. शिवसेनेकडनं याच्याकडे काय नेमकं तुम्हाला सांगण्यात आलं? कारण ते बोलतात की 53 जागा आमच्या कुठलाही निर्णय आम्ही घेऊ शकत नाहीत. आम्ही शिंदेसाहेबांशी, श्रीकांत शिंदेशी बोलून तुम्हाला कळवू किंवा ते तुमच्या वरच्या नेत्यांना कळवतील, एवढंच फक्त आम्हाला सांगतात. प्रत्येक गोष्टीमध्ये कुठे विरोध नाही करत, कुठे नाही म्हणत नाहीत, कुठेही अडवण्याची भावना त्यांची नाही आहे, पण ॲक्सेप्ट करत नाहीत आणि ते फक्त एवढंच सांगतात, आम्ही आमच्या नेत्यांशी बोलू आणि ते तुमच्या नेत्यांशी बोलतील. एवढंच उत्तर आम्हाला ते आत्तापर्यंत देत आलेले आहेत. नक्की आम्ही आमच्या निर्णयावरती ठाम आहोत. जर का आम्हाला 80+ म्हणजे 84 सीट जर का नाही दिल्या, महापौरपद नाही दिलं, 5 वर्ष उपमहापौर आम्ही शिवसेनेला देऊ केलेलं, स्टँडिंग कमिटी देखील 3 स्टँडिंग कमिटी 5 पैकी 3 वर्ष हा भाजपला पाहिजे, सभागृह नेतेपद आम्ही शिवसेनेला देण्याकरता तयार आहोत. अशा प्रकारची तडजोड जर का झाली, या गोष्टी जर का मान्य केल्या तर युती होईल. अदरवाईज कार्यकर्त्यांचा तर प्रचंड रेट आहे युती करू नका म्हणून. कार्यकर्ता कुठलाही ऐकायला तयार नाही आहे. अडचणी निर्माण होतील युती झाली तर. त्याच्यामुळे जर काय ती युती समाधानकारक झाली, समाधानकारक बोलणी आमची झाली आणि त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या तर युती होईल. अदरवाईज आमची देखील मानसिकता नाही आणि कार्यकर्त्यांची तर बिलकुल मानसिकता नाही. या समितीमध्ये 5 सदस्य आणि 2 निमंत्रित सदस्य अशी 7 जणांची समिती असते. या समितीने आणि शिवसेनेची समिती अशी आम्ही 1-2 बैठकी पार पडल्या. पहिल्या बैठकीमध्ये शिवसेना भाजपा युतीच्या संदर्भामध्ये किती नगरसेवक कोणाकोणाकडे आहे, कुठल्या पक्षाकडे किती नगरसेवक याच्याबद्दल बैठक झाली. आणि त्यानंतर दुसऱ्या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीने म्हणून एक 83 नगरसेवकांची मागणी केलेली आहे की शिवसेना भाजपा युतीमध्ये भारतीय जनता पार्टी पक्ष हा मोठा आहे आणि नगरसेवकांची संख्या जास्ती आहे, म्हणून 83 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीला मिळावं अशी आम्ही मागणी केलेली आहे. त्याचबरोबर मागच्या टर्मला म्हणजे 2015च्या टर्मला जो महापौर पदाचा जो मान होता हा भारतीय जनता पार्टीला मिळाला नाही आणि तो त्यावेळी शिवसेनेने पूर्ण 5 वर्ष घेतली, तर तोही टर्म पकडून
म्हणजे ती मागच्या वर्षीची 2 वर्ष आणि या टायमाची 3 वर्ष अशी पकडून 5 वर्ष महापौर पद हेही भाजपाला मिळावं आणि 83 नगरसेवक मिळावे अशी मागणी आम्ही त्या समितीवर ठेवली आहे आणि ती मिळावी अशी आमची इच्छा आहे. कसं काय करणार? त्यांचं म्हणणं काय आहे ते मला माहिती नाही, पण ज्याप्रमाणे आम्ही आकडे वाचून दाखवले त्यांना त्यांना मान्य झालेत आणि आमचे 47 आहेत की 57 आहेत की 67 आहेत हे त्यांना चांगलं आम्ही पटवून दिलेलं आहे. त्यामुळे आमच्या ज्या बैठकीमध्ये जी आम्ही मागणी केली 83 नगरसेवकाची जी आम्ही मागणी केली ही आमची रास्त आहे आणि महापौर पदाची मागणी रास्त आहे. हे त्यांना आम्ही आता आमची ऑफर दिलेली आहे. त्यांनी ठरवावं काय करायचं ते. तसे आमच्याकडे 65 नगरसेवक आहेत ज्यांना आम्ही घेतलेलं आहे किंवा अजून घ्यायचं आहे ते घेतलेलं आहे किंवा आमचे जुने स्थानिक आहेत त्यांनाही आम्हाला काही शब्द झाला होता. त्यामुळे आम्ही त्याच्या खालती म्हणजे 83च्या खालती शक्यतो आम्ही येणार नाही. आमचे कार्यकर्ते 10 वर्ष तिथे काम करतायत. तिथे प्रत्येकाने आपापला गड राखला आहे. त्यामुळे आम्ही काय 83च्या खालती येणार नाही. मध्ये त्यांनी वर खाली करायला जर त्यांची इच्छा असेल आम्ही त्यासाठी तयार आहोत, पण इतकंही खाली झुकतं माप घेणार नाही. त्यामुळे सन्मानाने युती व्हावी हीच आमची इच्छा आहे. समिती गठन केल्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि खास करून रवींद्र चव्हाण साहेबांचे. कारण भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी शिवसेनेचे काही पदाधिकारी आहेत त्याच्यात मी पण आहे आणि मग सलोख्याने काही प्रश्न जे अडचणीचे ते सुटले पाहिजेत आणि व्यवस्थित प्रचार यंत्रणा राबवली केली पाहिजे म्हणून त्या अनुषंगाने ही समन्वय समिती नेमली आहे. आता पुढेही वाटाघाटीची चर्चा होणार आहे त्याचा निर्णय या 1-2 दिवसात होईल. काय नेमकं बोलणार? तुम्हाला सांगू इच्छितो की या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत संपूर्ण 122 नगरसेवक आहेत आणि मग आतापर्यंत आमचे शिवसेना पक्षाचे 70 ते 72 नगरसेवक आहेत, भारतीय जनता पार्टीचे 53 ते 57 नगरसेवक आहेत आणि मग त्याच्यात वाटाघाटी ज्याप्रमाणे वरिष्ठ घेतील तो निर्णय दोन्ही पक्षाला मान्य असणार आहे अशी चर्चा झालेली आहे आणि सकारात्मक निर्णय होईल अशी आशा आहे. कारण चर्चा अतिशय खेलीमेलीच्या वातावरणात झालेली आहे. तरी आपण किती जागेची मागणी केली आहे? नाही, मागणीपेक्षा आता आपले स्टँडिंग नगरसेवक किती आहेत त्यांचे किती आहेत आणि नेहमीप्रमाणे ज्या युती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना नेहमीप्रमाणे इलेक्शनच्या वेळेला जशा वाटाघाटी असतात त्या वाटाघाटीप्रमाणे चर्चा होत राहते. त्याच्यामुळे कोणाचे किती सीट याच्यावर चर्चा न करता आपला जो उमेदवार निवडून येईल त्याच्यावर चर्चा आम्ही केलेली आहे आणि चांगली सकारात्मक चर्चा होऊन ही चर्चा पुढे वरिष्ठांकडे गेलेली आहे. वरिष्ठ त्याच्यावर निर्णय घेणार आहेत. जे बाहेरून आलेले काही नगरसेवक आहेत ते तो ज्या पक्षात म्हणजे शिवसेनेमध्ये गेलेले असेल शिवसेनेची जबाबदारी आहे, भारतीय जनता पार्टीची घेतलेली असेल तर भारतीय जनता पार्टीची जबाबदारी आहे अशाही प्रकारची चर्चा झालेली आहे. सर्वस्व तो ज्याला जेवढे सीट मिळतील ज्यांनी जे उमेदवार घेतलेले आहे तो निर्णय त्या पक्षाचा राहणार आहे अशी चर्चा अतिशय आनंदाने झालेली आहे. याच्या कुठल्या प्रकारची चर्चा अशी झालेली नाही. कोणाला किती सीट कोणाला काय सीट तो सर्व वरिष्ठांचा निर्णय आहे. वरिष्ठ त्याच्यावर लक्ष देऊन निर्णय घेणार आहेत. पण युती 100% होणार आणि या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल अशी आशा आहे. लक्षात घ्या, जगन्नाथ पाटील साहेब वरिष्ठ नेते आहेत आणि आम्हाला सर्वांना माहिती आहे, तुमच्या माध्यमातून आपण ऐकत असतो की महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि तमाम या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ एकनाथजी शिंदे साहेब हे सतत नेहमी चर्चा करत असतात, बोलत असतात. ते आपल्या माध्यमातून असू दे या प्रिंट माध्यमातून असू दे की कोण काय बोलतो याच्याकडे लक्ष नाही देता मला काय करायचं आहे, मला महाराष्ट्राचं कसं भला करायचं, माझ्या आई बहिणींचं कसं विचार केला पाहिजे, माझ्या ज्येष्ठांचा कसा विचार केला पाहिजे, माझा शेतकऱ्यांचा कसा विचार केला पाहिजे, हा विकास कसा झाला पाहिजे हाच आपला मनातला हेतू असतो. म्हणून कोण काय करतो त्याच्याकडे लक्ष नाही देता आपण आपली कामं करायची.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.